या मधल्या एका टप्प्यात तुम्ही फक्त एकदाच नभोनाट्य लिहिलं. म्हणजे एक वेगळा प्रकार तुम्ही जो हाताळला आहे तो नभोनाट्याचा आहे आणि त्याचाही विषय स्त्री भ्रूण हत्येचा होता. तर मध्येच एकदम तुमच्या मनामध्ये असं काय आलं ज्याच्यामुळे तुम्ही हादरून नभोनाट्य लिहिलं? नाही नाही, असं काही झालं नाही. मला आकाशवाणीतून एक फोन आला की तुम्ही आमच्यासाठी एक नभोनाट्य मालिका लिहा की स्त्री भ्रूण हत्याविरोधात. मी म्हटलं आयुष्यात मी कधी नाटक लिहिलेलं नाही, अचानक कुठून लिहिणार. मी म्हटलं संशोधन करून 10 पुस्तकं वाचून लिहिणारी बाई आहे. म्हणे आम्हाला तेच हवं आहे, आम्हाला हे नको आहे काही भावनिक अमुक तमुक. तर तुम्ही रिसर्च करून जे मांडाल ते महत्त्वाचं असेल. तर म्हटलं तुम्ही एवढा विश्वास दाखवताय तर मला 8 दिवस हो का नाही म्हणायला द्या आणि पुढचे 2 महिने अभ्यासासाठी द्या. मी ताबडतोब नाही इतके झटपट करू शकत. आणि मग मी जी थोडीफार साक्षरता माझ्याकडे संगणक साक्षरता आहे त्याच्या आधाराने आणि काही गायनाकॉलॉजिस्टची मी मुलाखती भेटी घेऊन गावातल्या भेटले तेव्हा मला त्याची भीषणता खूप कळली. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या समाजात जे काय घडतं आहे याच्याविषयी मी किती अनभिज्ञ होते हे मला कळलं. की 1-2 म्हणजे उदाहरणं मला सांगाविषयी अशी वाटतात की दक्षिणेत अशी प्रथा आहे म्हणे की बाई गरोदर राहिली की दारात एक विषारी झाड लावायचं. मुलगी झाली की तिला ते घालून मारून टाकायचं. मुलगा झाला तर ते झाड कापायचं, तोडून टाकायचं. हे मला भयानक वाटलं. दुसरं उदाहरण वाटलं होतं हरियाणातलं होतं. तिथे काहीतरी 6-7 भावात मिळून एक बायको आणलेली होती कारण त्या गावात मुलीच नाही. हे असे काही काही उदाहरणं वाचल्यावर म्हटलं की आपण कुठल्या काळात राहतो. मी सुरक्षित आहे, माझ्या घरात सुशिक्षितपणामुळे काही गोष्टी आहेत, पण बाकीचं काय चाललेलं आहे. आणि मग माझ्याकडे एकूण तो अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं आहे की जे आपल्याला समजलं आहे, जो अभ्यास केल्यानंतर माझे डोळे उघडलेत की आपण ठीक तर जग ठीक असं समजतो तसं नसतं. जगात कुठे कुठे काय काय घडत असतं. तर मग मला असं वाटलं की जर थोडंफार आपण प्रयोग करून बघू. मग मी त्यांना म्हटलं विषय खूप चांगला आहे, 2 महिने द्या, कारण मी नाटक कधी लिहिलेलं नाही. आणि मग मी तो जो प्लॉट तयार केला, लिहिला आणि मग लक्षात आलं की ते साधत गेलं. म्हणजे टेलर मेडसारखंच थोडंसं होतं कारण काय म्हणायचं ते मला माहिती होतं. ते काही सर्जनशील वगैरे असं लेखन नव्हतं. पण त्याच्यामुळे मला स्वतःला खूप त्याचा फायदा झाला की आपण ज्या समाजात जगतो तिथे किती बारकाईने. आजच जेव्हा पेपरची काल बातमी वाचली, मी तुमच्याशी बोलताना सांगितलं म्हणजे की उत्तरेत कुठेतरी एक बाई प्रेग्नंट राहिली. लिंग तपासणीत ती मुलगी आहे कळल्यावर ती मुंबईत आली आणि तिला त्याचे 5-10 हजार मिळाले. मूल जन्माला आल्यावर तिला 25,000 दिले आणि तिला पाठवून दिलं. चाइल्ड प्रॉस्टिट्यूशनची ही सुरुवात अशी होती आपल्याकडे. म्हणजे मुली मारून टाकत होतं, आता मुली जन्माला कशाला घालतायत तर अशा ह्याच्यासाठी. हे भयानक आहे. म्हणजे ह्याच्यासाठी ह्या संवेदना कशा जागा करायचा आणि ह्याची ती भीषणता कशी कमी करायची हा अजूनही प्रश्न आहेच. आम्ही म्हणतो सुशिक्षित आहोत, आम्ही आधुनिक आहोत, पण या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जेव्हा असा होतो तेव्हा मगाशी म्हटलं तसं आपण पुन्हा व्हॅल्यू सिस्टीमचं काय करणार. ही किती काळ चालली मालिका? ही 13 भागांची होती आणि ती बरीच रिपीट झाली कारण ती ज्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झाली आणि ती इतकी चांगली झाली की मग नवचैतन्याचे म्हणे आम्ही ह्याचं पुस्तक करतो. तर खरं नभोनाट्य मालिकेची पुस्तकं होत नाहीत, पण ते म्हणाले ह्याच्यातली तुम्ही जमवलेली माहिती आणि मांडलेले विचार आम्हाला खूप आवडले तर त्याचं पुस्तक करतो, म्हणून त्यांनी त्याचं पुस्तक केलं. नंतर त्याचं नाट्य रूपांतर वगैरे काही असं झालेलं माझं नाही तो. आणि त्यानंतर तुम्ही मग या म्हणजे इतर काही नाट्य लेखन प्रकाराकडे? नाही, मी तसं कारवारची मी 13 भागाची मालिका लिहिली होती. आयडास्कडरवरती मी एक नभोनाट्य लिहिलं होतं. आनंदीबाई कर्वेंच्यावरती मी लिहिलं होतं. म्हणजे अभ्यास करून मी, पण त्या 1 किंवा 2 एपिसोडच्या एवढेच होते, जास्त नाही. या अजून एका पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही इंटिमेट डेथ आणि त्याला शीर्षक त्यांनी असं दिलं आहे आयुष्याचा सांगाती. आपल्याकडे कठो उपनिषदामध्ये नचिकेत यमाला प्रश्न विचारून मृत्यूचे अनेक रहस्य जाणून घेतो असं त्या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. यामध्ये मृत्यूमुळे जगणं कसं शिकावं असं त्या बाईंनी सांगितलेलं आहे. त्याकडे कसं काय वळलात तुम्ही? म्हणजे आमचे एक मित्र आहेत मनोज आचार्य म्हणून, ते 10-1 वर्षापूर्वी त्यांनी 10-15 वर्षापूर्वी
वार्षिकांक एकच वार्षिक काढायचं ठरवलं आणि त्याचं कदंब नाव होतं. आणि त्यांनी पहिलंच काढताना त्याचा विषय ठेवला मृत्यू. म्हटलं पहिलाच अंक आणि मृत्यू काय, त्यामुळे मला मृत्यूविषयी विशेष आकर्षण आहे किंवा विचार करा असं वाटतो. तर म्हटलं बाबा मी काही लिहू शकणार नाही, कारण मी तत्त्वज्ञानी नाही किंवा माझं त्याच्यावरचं वाचन नाही. तर म्हणे तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या आधाराने लिहिलं तरी चालेल. म्हणून मी पुस्तकं शोधत असताना हे इंटिमेट डेथ हे पुस्तक लागलं. आणि ते वाचत असताना माझ्या घरातले मृत्यू मला आठवले. म्हणजे माझ्या वडिलांनी प्रायोपवेशनाने मृत्यू स्वीकारलेला. म्हणजे त्यांना थ्रोट कॅन्सर वयाच्या 86 वर्ष झालं आणि त्यांनी सांगितलं मला कुठलीही सपोर्ट सिस्टीम लावून जगवायचं नाही. ते जेव्हा मला वेदना असह्य होतील तेव्हा फक्त तुम्ही पेन किलर्स द्या. तर त्यांनी शेवटचा जो भाग, शेवटचं आयुष्याचं हे होतं, त्यांना असं कळलं की आपल्याला आता उठता येत नाही, आपल्याला विधी करण्यासाठी उठून जाता येत नाही. तर आपल्यामुळे माझ्या बहिणीकडे ते होते, तर हे कुणाला त्रास नको म्हणून त्यांनी आधी अन्न सोडलं आणि नंतर पाणी सोडलं आणि 8 दिवसात ते गेलं. तो मृत्यूकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मला खूप त्यावेळेसुद्धा हा झाला होता की असा सुद्धा एक जर आपण ठरवलं तर आपण आपला. काल विद्याबाईंनी असंच केलं. हां, विद्याबाळा. हां, त्यांच्या पण त्यांनी म्हणजे हा एक अतिशय धाडसी हा असतो. मी असे एक 2-3 मृत्यू बघितलेले असल्यामुळे ते वाचत असताना मला एक कुठेतरी ते असं वाटलं की हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यातले 2-4 ज्या गोष्टी मला आवडल्या त्या पुस्तकातल्या, त्याचं असं होतं आयुष्याचं सांगाती म्हणजे काय. तर त्याचं म्हणणं असं होतं की मृत्यू हा जन्मापासूनच तुमच्यासोबत असतो. जन्मतो माणूस तेव्हा तो मरणारच असतो, पहिल्या श्वासापासूनच मृत्यू सोबत करत असतो. अचानक एकदा त्याचा तुमची साथ सुटते आणि तो वेगळा होतो. त्याच्यात त्यांनी मृत्यूचं हे सांगताना पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये ज्या आपण म्हणतो त्याच्यात त्या बाई डॉक्टर काम करत होत्या आणि त्यांनी खूप अनुभव घेतले. आणि त्याच्यातून त्यांनी अशा व्यक्तींना तुम्ही मार्गदर्शन कसं कराल, अशा व्यक्तींच्या आयुष्यात तुम्ही त्यांच्या जी मनाची दडपणं असतात ती कशी दूर कराल. कारण मृत्यूविषयी बोलणं आणि मृत्यूविषयी ऐकणं दोन्ही आपण अतिशय भीषण किंवा अभद्र समजतो. तर ह्या ज्या गोष्टी सांगत असताना मला त्याच्यातल्या 2-3 गोष्टी आवर्जून इथे पुन्हा सांगते. मी अनेक ठिकाणी म्हणते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जी व्यक्ती भेटते आयुष्यात तिच्याशी असं वागा की ही तुमची शेवटची भेट आहे. तुम्ही असाल किंवा ती तरी व्यक्ती नसेल. आणि तुम्ही जर असं ठरवलं ही माझी शेवटची भेट आहे तर आपोआप तुम्ही रुजू होता. समोरच्या माणसाचा तुम्ही त्या व्यक्तित्वाचा आदर करता. तर ही जे आहे हे तुम्ही कोणाला भेट काय सांगता येत नाही. एका श्वासाचं अंतर म्हणतो तसं आहे. तुम्ही असाल किंवा ती नसेल तर तुमची ती भेट लक्षात तुमच्या किंवा तिच्या राहायची असेल तर तुम्ही कसं वागा तसं. हा अतिशय एक मला वाटला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की माणूस तुम्ही मरणाच्या आधी मरू नका, शेवटच्या श्वासापर्यंत जगा. म्हणजे पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये तुम्ही जेव्हा जा, मी आता काय उद्या मरणारच आहे असं करून जगू नका, शेवटच्या श्वासापर्यंत जगा. म्हणजे एकीकडे विद्याताई म्हणतात की इच्छा मरणाचा भाग आहे, दुसरा हा प्रवाह असा आहे की मला जगायचं आहे तर तू शेवटच्या क्षणापर्यंत जग, त्या आयुष्याचा आनंद घे. आणि तिसरा भाग असा होता की कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षणी बदलू शकते आणि तो कदाचित शेवटचा क्षणसुद्धा असेल. जे आयुष्यभर तिने ओझं वागवलेलं असतं, जे आयुष्यभर तिने मनात ठेवलेलं असतं ते कुठल्या तरी क्षणी तिला बदलायचं असतं, तर ती संधी तिला मिळाली पाहिजे. म्हणजे तो या मृत्यूच्या धाकातून, आजूबाजूच्या नातेसंबंधातून हे मोकळं व्हायला मिळतं. आणि तिने थोडंसं पौरात्य तत्त्वज्ञानाचा सुद्धा आधार घेतला आहे. त्याच्यात आजी आणि नातवाचा एक संवाद आहे की ती आजी सांगते आता मी जाणार वगैरे सोडून जाणार. तो मुलगा नातू हे म्हणतो का तू आजी जाणार मग कसं असं, तू कुठे जाणार काय जाणार. तर ती सांगते की आपण समुद्रकिनाऱ्यावर उभे असतो, समुद्रकाठी जहाज तुम्हाला जाताना दिसतं आणि एका ठराविक टप्प्यानंतर ते जहाज दिसणंच नव्हतं. मग ते जहाज नाही का, ते जहाज आहे कुठेतरी. तसं समज मी गेले तरी मी कुठेतरी आहे असं समज. तर ही जी समजूत लहान मुलाची सुद्धा घालणं आहे मृत्यूसंबंधीची, ती ही त्याची अभद्रता किंवा त्याचं अशुभपणा घालून कमी कशी करता येते. आणि मृत्यूविषयी तुम्ही जेव्हा मोकळेपणाने बोलता, कारण मरणाऱ्या माणसालाही माझ्या मृत्यूच्या विचाराने माझ्याबरोबर असलेल्या व्यक्तीला दुःख होत असेल ह्याची भीती असते. आणि मरण बघत असलेल्या त्या साक्षीदाराला सुद्धा
ही मरणार आहे हे कसं म्हणायचं किंवा हिचा निरोप कसा घ्यायचा याचं बंधन येत असतं. या दोन्ही सुटका करायच्या असतील तर मृत्यूबद्दल मोकळेपणाने आणि अतिशय सौहार्दाने बोला. त्यांनी स्पर्शाचं सुद्धा सांगितलं की अशा व्यक्तीला तुम्ही स्पर्शसुद्धा असा करा की त्याचं स्वागत होतं असं वाटलं पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी होत्या याच्यामुळे मला असं वाटलं की एकीकडे आम्ही इच्छा मरण मागतोच आहोत. म्हणजे मी सुद्धा ह्याची आहे की तुम्हाला जर ग्रेसफुली आयुष्य संपवताच असेल की अमुक एक वर्षानंतर संपवता यावं, त्याला आत्महत्या न म्हणता इच्छा मरण. त्याच वेळेला ज्याला जगायचं आहे त्याला ग्रेसफुली जगता यावं शेवटपर्यंत, म्हणून हाही विचार महत्त्वाचा आहे असं मला वाटलं, म्हणून मी ते केलं. पण यामध्ये एक बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये जी मृत्यूविषयीची भीती असते ती का असते आणि ती जाऊ कशी शकेल याबद्दल काही म्हटलंय? हां, म्हणजे त्याच्यात तोच म्हणणं आहे त्याचं की तुम्ही म्हणलं मानसिकता तयार होणं या मृत्यूला सामोरं जाण्याची, हा त्याच्यातला भाग आहे की त्याला तो तुम्ही आता आपण मरणार ह्याचं आजूबाजूच्या चेहऱ्यावर जे दुःख दिसत असतं त्याने तो माणूस जास्त मरत असतो, तो जास्त खचत असतो. तुम्ही त्यातल्या त्यात त्याला आनंदाचं जेव्हा म्हणून म्हटलं स्पर्शाचं आहे, तुमचं राहणं जगणं जे आहे याच्यात तुम्ही सकारात्मकता आणली तर तो शेवटच्या क्षणापर्यंत निरोप घ्यायला तयार असतो. म्हणजे हाऊ टू लिव्ह म्हणजे जगायचं कसं मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत, हा त्याच्यातला आहे. यानंतर सध्या वीणाताईंचं अतिशय गाजत असलेलं पुस्तक म्हणजे गोल्डा मेयर, की एक मजूर असलेली बाई जी पूर्ण देशाला पालटून टाकते आणि जगामध्ये एक वेगळं उदाहरण निर्माण करते, ती गोल्डा मेयर. आणि ज्याच्या पण आत्ता मला वाटतं 4 ते 5 3,000 प्रती त्याच्या वितरित झालेल्या आहेत आणि लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. या गोल्डा मेयर या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल? खरं तर ते सांगण्यासारखं खूपच आहे. नेमकं काय सांगावं असं की एक म्हणजे किबुत्झपर्यंत म्हणजे एक अतिशय सामान्य घरातली बाई, सामान्य शिक्षण जिचं फक्त शालांत झालेलं आहे आणि जी किबुट्समध्ये फक्त तिथे काम करते आणि कोंबड्या पाळते किंवा हे करते, अशी बाई एकदा हळूहळू समाजकार्यात येते आणि राजकारणात येते आणि संबंध ती जी आजूबाजूची पुरुषी व्यवस्था आहे, पुरुष संस्कृती आहे, त्याला मागे न हटता किंवा त्याला थोडीशी धक्के देत ज्या पद्धतीने तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि आपलं अज्ञान हेच तिने हत्यार केलं. म्हणजे नाही माहीत मला, मग काय ऐकते ना मी तुमचं, म्हणजे ते नोट्स पण घ्यायचे नाही, सांगा तुम्ही मला तयार माहिती द्या. आणि ते विचार स्वतंत्रपणे केले ते, म्हणजे त्या अनुभवाने घडत जवळजवळ 50 वर्ष ती राजकारणात होती. वयवर्ष 20 ते वयवर्ष शेवटची 75. ती एक टप्प्याने स्त्री संघटनांचं काम करत मग ती मॉस्कोला ती पहिल्यांदा तिला मिनिस्टर म्हणून दिलं, लेबर मिनिस्टर झाली, गृहमंत्री झाली आणि ती परराष्ट्रमंत्री झाली आणि पंतप्रधान झाली. तर ही ह्या बाईचं जे ज्याला आपण शहाणीव म्हणतो किंवा जे तिचं संबंध परिस्थितीचं आकलन आणि राजकीयदृष्ट्या ठाम असण्याचा तिचा म्हणजे तिच्या आयुष्यात जवळजवळ 2-3 युद्ध झालेली आहेत आणि ती सिव्हिलियन म्हणजे सामान्य असते. तिला एका पॅटर्नीत किंवा एका प्लॅटूनमध्ये किती माणसं असतात ते पण माहिती नव्हतं. अशा या बाईंनी मोशे दायांसारखा, ज्याला आम्ही सरसेनानी आणि समजतो, अशा माणसाला सुद्धा कसं अंडर थंब ठेवून तिने काम करून घेतलं. याच्यापेक्षाही राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्राची उभारणी म्हणजे काय, ती लेबर मिनिस्टर असताना तिने केलेलं काम एवढं मोठं आहे तिथे की तिथले रस्ते, तिथली घरं, तिथल्या बागा वगैरे यांची उभारणी झालीच. परंतु जगभर जेवढे पसरलेले विस्थापित ज्यू आहेत त्यांना तिने आणि बेन गुरियन यांनी कायदा करून सगळ्यांना आमच्या इथे नागरिकत्व मिळून सगळ्यांना परत बोलवलं. तेव्हा युरोपातले जसे ज्यू आले तसे येमेनी ज्यू आले, भारतातून ज्यू गेले, म्हणजे कृष्णवर्णीयसुद्धा ज्यू तिथे गेले. प्रत्येकाची भाषा वेगळी, सामाजिक त्यांचे तिकडचे अनुभव वेगळे, कल्चरली अनेक पिढ्या दुसऱ्या ह्याच्यात राहिल्यामुळे कल्चरली ते वेगळे. म्हणजे काही स्त्रिया अगदी शॉर्ट पॅन्ट आणि स्लीवलेस घालून हिंडणाऱ्या, तर काही येमेनी म्हणजे बुरखे
सारखे कपडे घालून राहणाऱ्या स्त्रिया इतक्या मोठ्या स्पॅनमध्ये किंवा एवढ्या मोठ्या प्रदीर्घ फरक असताना त्या सगळ्यांना त्या इस्रायलसारख्या छोट्या राष्ट्रात सामावून घेताना त्यांचं सुस्थापन करणं आणि इस्रायल हे राष्ट्र आपण निर्माण करतो ही भावना निर्माण करून, म्हणजे काल वकील असलेला माणूस आज विटा, काल डॉक्टर असलेला माणूस आज प्लंबिंग करतोय, असे तिने म्हणजे सगळं विसरायला राष्ट्र उभारणीसाठी जे लागतं ते केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे कुठेही तिची घराणेशाही नाही आहे. ती इतकी साधी होती की ती आलेल्या गेस्टचा दरवाजा स्वतः उघडायची, आलेल्या पाहुण्याचा स्वतः साध्या घरात राहायची, साधे कपडे असायचे. तिची मुलं कुठेही राजकारणात आली नाहीत. एक किबुट्समध्येच राहिली आणि एक मुलगा संगीतज्ञ झाला. म्हणजे हे जे सगळं आहे राष्ट्र उभारणी म्हणजे काय असतं. आणि ती अक्षरशः म्हणजे सिगरेट ओढणं गुन्हा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने गुन्हे, पण दिवसाला 3-3 पाकिटं सिगरेट आणि 10-20 कप कॉफी याच्यावर नुसती राहायची, पण काम करत राहायची. आणि इतके आजार तिला होते की एका डॉक्टरचा मला फोन आला होता. मी डॉक्टर आहे आणि चरित्र वाचल्यावर मला आश्चर्य वाटते बाई जगलीच कशी, कारण हिला इतके आजार झाले होते. कॅन्सर, TB, तिला रक्त ह्याचा नसांचा अनेक आजार असतानाही या बाईनी वयाची 75 कशी गाठली आणि कसं काम केलं. म्हणजे 17व्या वर्षी जेव्हा ती पंतप्रधान व्हायला निघाली तेव्हा तिने आधी डॉक्टरला विचारलं, मी 70 वर्षाची आहे, माझी स्मृती गेली तर, मध्येच काही झालं तर. तर डॉक्टर म्हणाले काय नाही, तू अजून 10 वर्ष जगतील. तेवढ्या आधारावर ती म्हणाली हो मी पंतप्रधान होते. आणि तिने सक्षमपणे म्हणजे पंतप्रधान ती झाली. आणि एक राष्ट्रीय घडण जे असते म्हणजे अमेरिकेतल्या ज्यू लोकांकडून करोडो डॉलर्स दानात मिळवून तिने ही राष्ट्रात निर्मितीसाठी वापरलेले आहे आणि स्वतःची काहीही इस्टेट केलेली नाही. आणि त्यामध्ये एक समानतेचा पण धागा होता का? समानता वेतनामध्ये तिथे ती जे सोशलिस्ट म्हणजे त्या देशाची उभारणी झायोनिस्ट सोशलिस्ट समाजवादी पद्धतीने झाली होती. सगळे जे कार्यकर्ते होते सुरुवातीचे ते समाजवादीच होते. नंतर ती उजवीकडे वळली गेली. त्याच्यामुळे वेतन हे माणसाच्या गरजेनुसार त्यांनी दिलं. तर ती स्वतः पंतप्रधान असताना कामगारा एवढा पगार घ्यायची, काही वेळेला कमी, कारण कामगारणीला त्या जास्त मुलं होती, हिला 2च होती म्हणून ही पगार कमी घ्यायची. राहायची सुद्धा ती साध्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या घरात राहायची. म्हणजे तिने म्हणजे तिचे वर्णन असे आहे की तिचा एकदा व्हाईट हाऊसमध्ये ती गेली, तो जो गाऊन होता तोच ती शाळेत गेली दुसऱ्या दिवशी तिथे होता. तर वर्तमानपत्रात ती बातमी झाली की तिने तोच गाऊन, कारण अमेरिकेसारख्या ठिकाणी एक गाऊन लगेच दुसऱ्या दिवशी अंगावर दिसलं हे जरा न्यूजचीच गोष्ट होती. अतिशय साधी. म्हणजे तिला पोपला भेटायला इटलीत काळी हॅट हवी होती, कारण काय डोक्यावर काय घालायचा प्रश्न पडला. बरीच चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं की तू काळी हॅट वापर. तर तिने विचार केला आपण काय फारशी काळी हॅट कधी वापरतच नाही, मग काय करायचं. म्हणून तिकडून जे एक विमान येणार होतं इस्रायलवरून त्याने सांगितलं माझी घरी आहे ती काळी हॅट पाठवून द्या. ती घरून आलेली हॅट घालून ती पोपला भेटायला गेली. इतकी ती अशी टू द पॉईंट आणि डाऊन टू अर्थ अशी ती बाई होती. आपल्याला लक्षात आलं असेल की कशी कोणकोणत्या व्यक्तिरेखा त्यांनी निवडल्या आणि कोणत्या व्यक्तिरेखा आपल्यापर्यंत पोहोचवल्या. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मी तूर्त इथं थांबतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला विणाताईंना आवडेल. आणि नसतील तर मग आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करू. तुमचा पुढील प्रोजेक्ट काय? काही नाही, मी ठरवून काहीच लिहित नाही. अचानक समोर काहीतरी उभं राहिलं की मी अभ्यासाला लागते आणि मग पुढे 2-3 वर्षांनी ते पूर्ण होतो अभ्यास. हो ना, आहेच ना, आहेत ना. प्रश्न आहे, त्यांना प्रश्न पडत आहे. हां, गवत खाऊन कसे जगले. आता ते जे असतं बसा
मला ती तेवढी म्हणजे मी जेव्हा लिहिते तो माझा एक प्रवास असतो. तो माणूस मी समजत येते आणि जे लिहिते ते वाचकाला वाचकही तिथपर्यंत तसा समजत येतो. मग मी ते म्हणते लहानपणी ते 13-14 वर्षाचे असताना आपण जर स्वातंत्र्य लढ्यात उतरलो आणि आपल्याला जर उपासमारीची वेळ आली तर आपण काय खाऊन जगायचं, तर गवत खाऊन जगायचं, झाडपाला. म्हणून त्यांनी ती सवय केलेली असते, ती प्रॅक्टिस केलेली असते आणि प्रत्यक्ष वेळ जेव्हा येते तेव्हा ते तसेच करतात. आता ही गोष्ट जशी मला माहिती आहे तशी तुम्हालाही माहिती आहे. मग ह्याचं त्यांना असं वाटलं होतं बरं का असं म्हणून मी तुम्हाला का सांगायचं? तुम्ही पण ते वाचत आलात ना तिथपर्यंत त्या स्टेजला, मग तुमच्या मनात काहीतरी विचार आलाच असेल. आणि हे लिहिताना माझ्याही मनात होता, मग माझा विचार मी तुमच्यावर कशाला मांडायचा? तुम्हालाही वस्तुस्थिती माहीत आहे, मलाही वस्तुस्थिती माहिती आहे. याला मी ॲक्टिव्ह रिडिंग म्हणते, की तुम्ही वाचत असताना तुम्हाला असा विचार पडणं आणि त्याच्यामध्ये मी न येणं हे महत्त्वाचं आहे. मी सांगायचं त्यांना लहानपणीचं आठवलं बरं का, आणि मग त्यांना खूप आईची आठवण आली बरं का, मग त्यांना वाईट वाटलं बरं का. कशासाठी? तुम्ही काय इतके लहान आहात का हे मी सांगण्यासाठी, नाही का? असं बस गोल्डा मायरने इस्रायलची उभारणी केली का इस्रायलनी गोल्डा मायर सारख्या व्यक्तिमत्वाला पुढे येऊ दिलं, संधी दिली? म्हणजे इज इट अ ग्रेटनेस ऑफ इस्रायल और इज इट अ ग्रेटनेस ऑफ गोल्डा मायर? बोथ वे And who creates who? म्हणजे बेन गुरियन creates गोल्डा मायर creates बेन गुरियांना म्हणजे ते संबंध ती आधीची वर्तुळं ओलांडत तिचं जे काम बघितल्यानंतर ती बेन गुरियनच्या खूप जवळ गेली. त्यांनीच तिला ते फंड रेझिंगसाठी अमेरिकेत वगैरे पाठवलं. तिची त्यावेळेचे जे होते ते सगळे यिडिश बोलणारे युरोपातले ज्यू होते. ही अशी होती की हिला यिडिश पण येत होती, जर्मन बोलीभाषा, आणि अमेरिकेत वाढल्याप्रमाणे उत्तम इंग्रजी येत होतं. त्यामुळे तिच्या इंग्रजीच्या ह्याच्यावर त्यांनी फंड रेझिंगसाठी पाठवलं. फंड रेझिंग तिने इतक्या प्रमाणात केल्यानंतर जेव्हा ती परत आली आणि इकडे गेली तर तिचं एक धडाडी तिच्यातली होती. दुसरी गोष्ट ती तिच्याकडे आपली चेला म्हणून बघते, ही आपली अनुयायी तयार होईल म्हणूनच बेन गुरियन तिला घडवत होती. तेव्हा त्यांचा हेतू हाच होता की इस्रायलमध्ये स्त्रीला सुद्धा वरती यायला संधी आहे किंवा स्त्रीला स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी आहे हे त्यांना आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर दाखवायचंच होतं. त्यामुळे ती लायकी ही तिची म्हणजे जी स्त्री म्हणून, पण तिची जी धडाडी होती किंवा जी काम करायची पद्धत होती की तिने त्या काळात जे छोट्या ह्याच्यात तिने जी कामं केली ती त्यांच्या लक्षात आली. आणि जी विशेषतः तिने मेक्सिकोत जे काम केलं होतं म्हणजे मॉस्कोमध्ये जी गेली परराष्ट्र मंत्री म्हणण्यापेक्षा परराष्ट्र वकिलातीच्या दृष्टीने, तिथे ज्या पद्धतीने तिथला व्यवहार तिने बघितला तेव्हा तिच्यातल्या क्षमता त्यांच्या लक्षात आल्या. तिला जे चांगले मित्र मिळाले तिच्या एकूण वाटचाली ते अतिशय बुद्धिमान लोक होते. डॉक्टरेट असलेले 5-5, 6-6 भाषा बोलणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते स्कॉलर होते. त्यांचा सहवास जो तिला लाभला त्याच्यातही तिच्या बुद्धीत किंवा तिच्या ह्याच्यात फरक पडला. म्हणजे तिने त्यांचे ऋण नेहमीच मान्य केलेले. अशा ह्याच्यात ती जेव्हा घडत गेली तेव्हा एक तिचा जो धडाडीचा स्वभाव होता हा झाला. पण जेव्हा अशी वेळ आली की बेन गुरियनचं तिचं पटेनासं झालं तर बेन गुरियनला बाहेर होण्यासाठी ती कारणीभूत ठरली. बेन गुरियनला तिने बाजूला केलं. तर ती जी तिची क्षमता आहे म्हणजे ती तिची अशिक्षित असूनही तिची धाडसीपणा काय किंवा तिचे विचाराची सामान्य माणसांचा जो तिने हात धरला होता की तिचं म्हणे मी इस्रायलची जनता हाच तिचा आंतरराष्ट्रीय राजकारण तुमची ते सगळं जडबंबाळ शब्दयोजना मला नाही, तरी तिने युनोद भाषणं केलेली आहेत. तर ती ही जे एक थोडंसं मिश्र असं तिचं हे आहे. म्हणजे स्त्री म्हणून तिने स्वतःला कमी मानून कधी मागे राहिली नाही. पुरुषांच्या बरोबरीने त्या पुरुष मित्रांच्याकडून ती शिकत राहिली जे तिच्याबरोबर होते. आणि त्याच वेळेला जो तिचा गुरु होता बेन गुरियन, वाईन ते मुख्य त्यांचं नाव पटकन, जे तिचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनासुद्धा तिने एका क्षणी हे केलं की तुम्ही संपलंय तुमचं कार्य, तुम्ही असे गुळमुळीत राहून कसं होणार.
तर तिच्यात जी धडपड होती किंवा धाडस होतं हे विलक्षण होतं. आणि त्या काळातला जो तिथे असलेला इस्रायली समाज जो होता तिथला, त्या सामान्य लोकांना ती आपली वाटत राहिली. आणि तिने जो कायदा आणला की कुठल्याही जगभराच्या, म्हणजे तिने जी हे केली, जगभरातल्या कुठल्याही ज्यूंना इथे नागरिकत्व आपोआप मिळेल, याचं रशियात खूप कौतुक झालं. रशियन जे लोकांना यायचं होतं. आणि नंतरच्या काळातली, अर्थात त्याच्याबद्दल नंतर, की सुरुवातीच्या अनेक घटनात, अनेक कायद्याच्या निर्मितीत वगैरे तिचा सहभाग आहे बेन गुरियांबरोबर. बेन गुरियांचा तिच्या वाढीत खूप मोलाचा हे आहे. पण तितकीच तिचं अशिक्षित पाठव ज्याला म्हणतात ते तिचं जबरदस्त होतं. दोन्ही आहे. आणि इस्रायलने त्या काळात 3 पंतप्रधान महत्त्वाचे, सिरिमाओ बंदरनायके, इंदिरा गांधी आणि गोल्डा मेयर. फरक असा आहे की सिरिमाओ बंदरनायके ह्या पतीच्या मृत्यूनंतर तिथे आल्या. इंदिरा गांधींना आजोबापासून बाळकडू होतं. ही मात्र अगदी ग्राउंड लेवलपासून पंतप्रधान झाली. आणि तिने आंतरराष्ट्रीय ह्याच्यात, आणि तिचा त्याला उपयोग झाला तो इंग्रजी भाषेचा. ह्या किसिंजरशी बोलताना, केनेडीशी बोलताना, निक्सनशी बोलताना, द गॉलशी बोलताना, ही तिची भाषा आणि तिचा अनुभव आणि बेधडकपणा तिचा खूप, म्हणजे अनेक तिच्या सहकारी जे राजनीतिज्ञ होते त्यांना हे पटत नसे तिचं वागणं बोलणं, पण ती बेधडक होती. हां, अंतर्विरोध असतो जगण्यातला, तो अंतर्विरोध या कुठल्याच नायकांमध्ये दिसत नाही. ते खूप सुंदर आणि उदात्त वाटतं. तर हे मधल्या काळामध्ये डाव्या विचारसरणीचा किंवा संपत्ती संचय नाकारण्याचा या विचारसरणीची एक पडझड झाली. आणि आता काल परवा मुख्य आर्थिक सल्लागारांनी ज्या पद्धतीनं संपत्ती संचयाविषयी बऱ्यापैकी मांडणी केली की ते गरजेचं आहे, चांगलं आहे इत्यादी, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघा तुम्ही? का विवेकपूर्ण संपत्ती संचय असा शक्यच नसतो संसाधनांच्या बाबतीमध्ये? हो, मग ते कोणाचा तरी पिळवणूक किंवा शोषण झाल्याशिवाय संपत्ती निर्माण होतच नाही, असं तुमचं जे म्हणणं आहे. हां, याच्यातलं मी एक सांगते की यांनी आता कार्वरचं उदाहरण जरी घेतलं किंवा गोल्डा मेयरचं उदाहरण घेतलं, यांनी या संपत्तीला किंवा पैशाला दुय्यम स्थान नाही दिलं, परंतु त्यांनी म्हणजे माझा जो विचार आहे किंवा अभ्यास आहे त्याच्यावर ते एक विनिमयाचं साधन आहे, प्रगतीचं साधन आहे म्हणून ते साध्य म्हणून नाही बघितलं. कार्वरनी सुद्धा पैशाकडे साध्य म्हणून नाही बघितलं, ते साधन म्हणून मान्य होतं त्यांना. पण जेव्हा ते साध्य होतं, हे पैसा मिळवणं एवढं साध्य होतं, तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआप बाजूला पडतात ना. असं थोडंसं शेवटी सामाजिक त्याचं दडपण असतंच ना माणसं. साधी गोष्ट आहे, जर मला किती साधं राहावंसं वाटलं तरी मी आता साधी सुती साडी धुतलेली नेसून इथे येऊन बसू शकले असते का? दडपण आहेच ना माझ्यावर. अरे काय बाई आली, गेल्या साधी अंगावर लुगडं पण नीट नाही, हे दडपण येतच ना. म्हणजे हे सगळं आपण बदलू शकत नाही, पण आपण त्याच्यात तारतम्य आणू शकतो का? म्हणजे चंगळवाद आणि गरजा, चंगळवाद कुठे सुरू होतं आणि गरजा ह्याच्यात आम्ही कुठे थांबायचे ठरवू शकतो की नाही? एक शेवटचा प्रश्न. नाही, एक सेकंड. गांधीजींनी जितका अपरिग्रह सांगितला किंवा हे, तसं आम्ही नाही ना नुसत्या धोत्रावर आणि पंचावर जगू शकत, नुसत्या ह्याच्यावर. पण किती संग्रह करायचा याचं सुद्धा कुठेतरी आम्ही, जे आज इन्फोसिसचे हे करून दाखवत आहेत, किंवा इतर जे आम्ही बफेटचं उदाहरण घेतोय किंवा बिल गेट्सचं उदाहरण घेतोय, की तो मिळवलेला धनसंचय तुम्ही समाजाकडे देऊ शकता की नाही? धनसंचय तुमच्या एखाद्या निर्मितीतून होत असेल तर तो किती पिळवणुकीने होतोय, किती शोषणाने होतोय, याच्यावरती त्याचा धनाचं महत्त्व ठरेल. आणि हे आता कुठल्याही श्रीमंतीच्या मागे मला वाटतं कुठेतरी थोडी तरी पिळवणूक असणारच, आहेच आहे, ते बरंच आहे.
तिथे जी जेव्हा ही घटना घडली, ऑलिम्पिकचे सामने चालू असताना हे काहीतरी 10-12 खेळाडू जे मारले गेले, त्यावेळेस सामने थांबवायला पण इतर राष्ट्र तयार नव्हती. याला तुम्ही काय म्हणाल? आपल्या बरोबरीची 13 माणसं मारली गेली आहेत. अशा वेळी जेव्हा गोल्डा मेयरने आवाहन केलं किंवा त्यांनी, तेव्हा तुम्हाला अर्धा दिवस सुद्धा खेळ थांबवावे असे वाटले नाहीत? ही माणुसकी आहे का? खेळ महत्त्वाचा आहे का माणसाचं जीवन महत्त्वाचं आहे? आणि ज्या संघटनेने मारली होती ती मोसादने नंतर टिपून ह्यांनी केलेली आहेत ती. आणि त्यावेळेस तिने सांगितलं होतं, जेव्हा मला वाटतं त्याच्यातल्या जर्मनीचे ते जे कोण होते, नाव विसरले, त्यांना तिने सांगितलं होतं की हा इस्रायलचा प्रश्न नाही आहे. जर इस्रायलचा माणूस मारला जातो तो कोणाचाही मारलं जातील, तुम्ही ह्या दहशतवादाला विरोध करणार की नाही? ही सुरुवात आहे दहशतवादाची. तिथून ती दहशतवादाला तुम्ही थांबवणार की नाही? आम्ही आमच्या हिमतीवर करू. तिने सांगितलं आधी तुम्ही प्रयत्न करा. विमान त्यांची नंतर जी उडवली गेली किंवा काय झाली, गोल्डा मेयरला सुद्धा मारण्याचे प्रयत्न झाले, तिच्या 2-3 प्रयत्न तिला मारण्याचे झाले. तर तुम्ही ह्या दहशतवाद हा तुम्ही मोडून काढणार की नाही? आणि तसंच झालं, दहशतवाद नंतर वाढलाच आहे. तुम्ही ही जी सुरुवातीला तिने त्या लोकांना सांगितलं होतं, आम्ही ऑलिम्पिक तुमच्या गावात घडले, तुमच्या देशात घडले, तुम्ही पकडा त्यांना. तेव्हा म्हणजे त्यावेळेस ते स्वतः त्यांच्या बरोबर जायला तयार, ते दहशतवाद्यांनी ऐकलं नाही. त्यावेळेस तिने सर्वांना सावध केलं होतं. आणि मग मोसादने पुढे मला वाटतं 20-1 वर्ष ती मोहीम चालली आणि सगळे टिपून मारले. सर्वांचे आभार, धन्यवाद. डॉक्टर पुढे डॉक्टर. डॉक्टर साहेब या.